भाजपचं आज जनसंपर्क अभियान सुरू झालेलं आहे आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी काही लोकांच्या घरी गेले, त्यांनी जनसंपर्क त्या ठिकाणी केलेला आहे। त्यापैकीच एक या ताई आहेत, त्यांच्या घरी गडकरी साहेब आले होते। ताई, काय सांगाल? गडकरी साहेब तुमच्या घरी आले होते, काय नेमकं सांगितलं तुम्हाला? काही नाही, त्यांनी आम्हाला हे पत्र दिलं आणि पत्र वाचा, त्याच्यावर काय आहे ते सर्व आणि तुमच्या अडचणी विचारल्या आम्हाला। सांगितलं त्यांना की बा लाईट बिल खूप वाढलेलं आहे, युनिट वाढलेले आहे, खायच्या तेलावर खूप पैसा वाढलेला आहे, पोरांच्या शिक्षणासाठी तुमची मदत आम्हाला पाहिजे आहे। पुन्हा आमचा हा रस्ता जरा छोटा आहे, व्यवस्थित आहे, काही अर्थ नाही त्याच्यात, पण आमच्या अडचणी आहेत त्या थोड्याशा तुम्ही दूर करा बा। महागाई खूप झालेली आहे, सिलेंडरवर तुम्ही काही कमी नाही, वरचेवर दिवसेंदिवस पैसे वाढतच चालले आहे। अशा 5-6 त्यांना सांगितलं तर त्यांनी म्हणे बा करू, आम्ही प्रयत्न करू, उशीर होईल त्याच्यावर आम्ही करू म्हटले। आता एवढं सांगितलं। शासनाच्या अनेक योजना सुद्धा सुरू झाल्या, लाडकी बहीण सारख्या योजना सुरू झाल्या। लाडकी बहीणकडचा फायदा झाला आम्हाला, 3 महिन्याची पहिली इन्स्टॉलमेंट आलेली आहे, आता दुसरी पण येईल असं माहीत आहे, पण आता आल्यानंतर पाहू। तुम्हाला काय वाटतं? मला हे वाटते की गडकरी साहेब आमच्यापर्यंत आले आणि बोलले, आम्हाला अत्यंत आनंद झाला आणि त्यांची आमची भेट झाली, त्याबद्दल खूप त्यांचे आभार मानतो आम्ही। आमच्या घरापर्यंत ते आले आणि त्यांनी जे आम्हाला सवलती दिल्या त्याबद्दलही आम्ही त्यांचे प्रथम आभार मानतो। पण आता यानंतर महागाईचा जो जल्लोष झाला आहे, सिलेंडर वाढलेला आहे, तेलाचे भाव वाढलेले आहे, शिक्षणाचा खर्च वाढलेला आहे, त्याच्यावर जर थोडा त्यांनी हे केला तर खूप उपकार होईल आमच्यावर त्यांचे। नक्कीच महिला या ठिकाणी जर आपण बघितलं तर त्या गडकरींनी भेट दिल्यानंतर त्या समाधानी असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। ज्या काही योजनांचा फायदा होत आहे त्यावरही महिला समाधान व्यक्त करताना दिसते, मात्र कुठेतरी महागाई जी आहे ती महागाई कमी करण्याच्या दृष्टीनं काहीतरी करावं अशा प्रकारच्या भावनासुद्धा त्या महिला व्यक्त करताना पाहायला मिळते। सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।